शिक्षण प्रदान करण्याकरता एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू. बंद पण शिक्षण सुरू म्हणजेच ऑनलाईन एज्युकेशन. यामध्ये सर्व उपस्थित अधिकारी वर्ग, शिक्षक वर्ग आणि समस्त आपले बालमित्रांनो, मी आपणा सर्वांचा या ठिकाणी नमस्कार करतोय. मी देवराम किसन गावित, धारावी काळाकिला मनपा मराठी शाळा क्रमांक 1 येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. काल आपण गुणाकार ही गणितीय क्रिया शिकलो. आज आपण भागाकार ही क्रिया शिकणार आहोत. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्या जीवनामध्ये रोजच्या जीवनात पावलोपावली बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया येतातच. तर त्यातील गुणाकार पर्यंत आपण काल शिकलेलो आहोत आणि आपण आज अगदी भागाकार ही क्रिया आपण शिकणार आहोत. आता बघा, आपण या ठिकाणी स्क्रीन चालू करून आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिकणार आहोत. जर आपण समजा या ठिकाणी एक साधं उदाहरण घेऊया आपण. भागाकार म्हणजे भागा म्हणजे काय, तर भाग म्हणजेच एक वस्तूचे किंवा संख्येचे किंवा कुठल्याही गोष्टीचे एक सारखे समान भाग करणे म्हणजे काय, की याला आपण तुकडे करणे असेही म्हणतो. याला आपण काय, तुकडे करणे असेही म्हणतो. मग साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, भागाकार असे म्हणतो. दिलेल्या संख्येतून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणं असे समजू शकतो आपण. आता बघा हा, आपण एक सोपं आणि साधं उदाहरण बघूया. आता आईजवळ 6 लाडू आहेत. आणि आईला आपल्या 3 मुलांना सारखे वाटायचे आहेत. सारखे म्हणजे समान वाटणी करायचे. तर मग किती येतील लाडू? आता मला सांगा की आईजवळ 6 प्रत्येकाला लाडू आहेत 2-2 येणार. व्हेरी गुड. प्रत्येकाला किती येणार? 2-2 येणार. आपण सहज सांगू शकतो, हो की नाही? आपण हे सहज सांगू शकतो. म्हणजे प्रत्येक मुलाला आपल्याला 2-2 समान वाटणी करता येईल. परंतु आपल्याला हे लहान संख्या आहे म्हणून सहज आपल्याला सांगता येतं. पण जर आपल्या समोर मोठी संख्या असेल आणि त्या मोठ्या संख्येचे आपल्याला समान विभागणी करायची असेल तर आपल्याला करता येईल का? समान संख्यांची? नाही ना. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आपला काही ठराविक पद्धत वापरून ते आपला मोठी संख्या असेल तरीही आपण त्या संख्येच्या समान भागात विभागणी करू शकतो किंवा पटकन व अचूक असे भाग करता येण्यासाठी आपला आणि कमी वेळ येऊ शकतो. आणि म्हणून त्यासाठी आपला भागाकार ही पद्धत वापरून आपला या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आहे. मग आता पहिलं उदाहरण आपण बघूया. मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा, की भागाकार करायचा आहे. भागाकार करताना एक लक्षात घ्यायचं, एक मी नियम सांगतो तुम्हाला, तो ठराविक लक्षात ठेवायचा आहे की आपण आतापर्यंत नीट लक्षात घ्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे बघितलेलं आहे. या तिन्हींची क्रिया आपण करताना आपण एककापासून सुरुवात केलेली आहे.
एकक या संख्येकडून आपण सुरुवात केलेली आहे. परंतु भागाकारामध्ये भागाकार करताना आपला एकक या संख्येकडून याची सुरुवात करत नाही, तर आपल्या दिलेल्या संख्येच्या डावीकडून आपला भागाकाराची क्रिया करायची आहे. मग आपण एक उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण बघूया इथे की 484 भागिले 4. आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे. 484 भागिले 4. मग आपण या ठिकाणी 4 ही संख्या काय आहे? भाजक आहे. काय आहे? भाजक. आणि ज्या संख्येला आपल्याला भागायचं आहे, ज्या संख्येला भागायचं आहे ती संख्या जी आहे ती काय आहे? भाज्य आहे. म्हणजे 484 या संख्येला आपला 4 या संख्येने भागायचं आहे. मग प्रथम आपला पाढे पाठ असणे आवश्यकच आहे. जर पाढे पाठ नसतील तर आपला कदाचित त्याचा गुणाकार करून त्याचं आपला उदाहरण सोडवताना उशीर लागेल. पण पाढे जर पाठ असतील तर आपण पटकन त्याचे उत्तर लिहू शकतो. आता 4च्या पाढ्यामध्ये मी मगाच सांगितलं का भागाकारामध्ये डावीकडून उजवीकडे भागाकार करत जायचं आहे. म्हणजे पहिली संख्या 4 ही संख्या आहे. 484 शतक स्थानी असलेली संख्या 4. या 4 या संख्येला आपला भागायचा आहे. मग 4च्या पाढ्यामध्ये 4 ही संख्या येते का? हो, तर येते. 4 एके 4. आपण वरती 1 लिहिला, वजा 4. या 4 या संख्येचा आपण वजा केले. 4तनं 4 गेले, राहिले 0. आता वरून आपला दशक स्थानी 8 आहे. मग आपला काय घ्यायचं आहे? वरून आपला घ्यायचं आहे 8. मग 8 आपण या ठिकाणी घेतलाय. मग 4च्या पाढ्यामध्ये 8 ही संख्या येते का बाळांनो? 4च्या पाढ्यामध्ये 8 ही संख्या येते का? आपण या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की भागाकार करताना एखाद्या संख्येला पुन्हा पुन्हा आपला वजा करायचे आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 4 मधून 4 गेले 0. आता 8 या संख्येला 4 ने भाग द्यायचा आहे. मग 4 एके 4, 4 दुने 8. मग वरती आपण लिहायचे 2 आणि खाली 8च्या खाली 8 वजाबाकी करायचे आणि 8तनं 8 गेले 0. आता राहिली संख्या कोणती? एकक स्थानची जी संख्या आहे ती किती आहे? 4 ही संख्या आहे. किती आहे? 4. मग आपण खाली लिहिली 4. आपण संख्या खाली लिहिली 4. मग या 4 या संख्येला आपण या ठिकाणी काय करायचंय? भागायचंय. मग 4 एके 4. 4 आणि खाली उत्तर किती आला? 0. आणि वरती किती आला? जी ही संख्या आहे 121 याला म्हणतात भागाकार. काय भागाकार. म्हणतात? भागाकार. भागाकार. ज्या संख्येला भागायचं आहे, भाग द्यायचा आहे, ती संख्या म्हणजे ही काय आहे? भाज्य. भागाकार. भाज्य. ज्या संख्येला भागायचंय ती संख्या भाज्य. आणि ज्या संख्येने भागायचंय भाज्य आहे. 4 संख्या ती काय आहे? भाजक. भाजक. काय आहे? भाजक. आणि शेवटी जे शिल्लक राहिलेलं असतं, इथे जर शिल्लक राहिलं असतं, जे काय शिल्लक राहिलं असतं ते हे 0 जो आहे तो काय इथे जे शिल्लक राहते त्याला बाकी म्हणतात. म्हणजे भागाकार करताना ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण काय केलं? 484 या संख्येचे 4 वस्तूमध्ये समान वाटणी केली तर आपला 121 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला
21 ठिकाणी उत्तर देऊन आपण उत्तर दिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी ते सोडवलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 121. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर आपण 484 चे जर समान 4 भागात वाटणी केली असता प्रत्येकी एका भागात 121 ही संख्या आपला आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 121. समजलं का तुम्हाला? समजलं का? भागाकार. हा, जर हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे संख्या बघा 24 म्हणजे 2484 भागिले 12. मग आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की आपला पाढा, मी पहिल्यांदाच बोललो होतो की आपला पाढा पाठ असणे आवश्यक आहे. जर शक्य झालं तर तुम्ही एका पानाच्या कोपऱ्यामध्ये आपला पूर्ण 12चा पाढा हा लिहून घ्यायचा. म्हणजे आपला उदाहरण सोडवताना सहज आणि सोपं जाऊ शकतं. आता आपल्याला या ठिकाणी 2484 भागिले 12. मग आता 12 या संख्येने आपला प्रथम डावीकडून भाग द्यायचा आहे. तर 12 ने 2 ला भाग जाईल का बाळांनो? नाही. 12 जाईल का? नाही. म्हणून काय घेतलं आपण? शून्य घेतला. बरोबर. मग 2तनं 0 गेला, राहिलं किती? 2. वरून किती घेतले आपण? 4. व्हेरी गुड. मग आता 12 या पाढ्यामध्ये 24 ही संख्या येते का? हो. येते. 12 दुने 24. 12 दुने 24. म्हणजे इथे आपण किती लिहू? 24 वजा 24. 4तनं 4 गेले, राहिला 0. 2तनं राहिला 0. आता वरून किती आपण वरून संख्या घेतली, दशक स्थानी किती आहे? 8. व्हेरी गुड. मग आता 8 या संख्येला 12 ने भाग जाईल का? नाही. म्हणून काय घेतलं आपण? 0. म्हणजे 8तनं 0 गेला, राहिला 8. आता वरती किती राहिले? एकच स्थानी संख्या कोणती आहे? 4. मग वरून घेतली आपण संख्या 4. व्हेरी गुड. मग आता 12च्या पाड्यामध्ये 84 संख्या येते का बघा बाळांनो? पाडा बोला बघू. 12चा पाडा 12 एके 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 48, 12 पंचे 60, 12 सत 72, 12 साती 84. म्हणजे काय आलं? 12 साती 84. उत्तर किती आलं? बाकी किती आलं आपलं? 0. 4तनं 4 गेला 0, 8तनं 8 गेला 0. वरती किती आहे? 7. म्हणजे 207 हे आपलं काय आलं? उत्तर आलं. 207 हे काय आलं? भागाकार आला. म्हणजे 2484 या संख्येचे आपण समान 12 भाग केले असता प्रत्येकाला 207 एवढं त्या प्रत्येकाला येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे? 207. समजलं सगळ्यांना? समजलं? गुड. आता पुढे आणखी एक उदाहरण बघूया आपण. परत एक उदाहरण बघूया. आता दुसरी संख्या मी घेतो एक 56,741 भागिले
26. आता संख्या 26 आहे. 26चा पाडा येतो सगळ्यांना? 26चा पाडा येतो का? 26चा पाडा येतो का सगळ्यांना? नाही येत, कारण आम्ही पाठ करतच नाही, हो की नाही? पण बालमित्रांनो, आपला 30 पर्यंत पाढे आवश्यक आहेत आणि पाठ असलेच पाहिजेत, असलेच. त्यामुळे या ठिकाणी आपला मोठे उदाहरण सोडवताना आपला पाठ असणे आवश्यक आहे. आता आपला 56,741 भागिले 26 करायचे. चला करूया आपण. 56,741 या संख्येला आपला 26 ने भागायचं आहे. आता 26 या संख्येने 26चा जर पाढापाठ असेल तर आपण सहज त्या ठिकाणी सोडवू शकतो. आता 26 या संख्येने 5 ला भाग जाईल का? नाही, म्हणून आपण काय घेतला? शून्य घेतला की नाही? म्हणजे इथे शून्य वजा केलं, 5चा 5 वरून घेतला 6. 26च्या पाढ्यामध्ये 56 पर्यंत आपला पाढा म्हणायचा आहे. 26 एके 26, 26 दुने 52, 26 त्रिक 78. मग आता 78 ही संख्या मोठी आहे. त्यापेक्षा लहान कुठली आहे? 52 आहे. म्हणजे आपण या ठिकाणी संख्या कोणती घेऊया? 52 घेऊया. म्हणजे 26 दुने म्हणजे 2 वरती खाली 52, 56 मधून 52 ही संख्या आपला वजा करायची आहे. मग 56 मधून 52 करताना 7 न 2 गेले, किती राहिले? 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4. व्हेरी गुड. 5 न 5 गेले? 0. आता आपण या ठिकाणी थोडस उदाहरण हे मोठं आहे म्हणून आपण थोडस साईडला घेऊया इकडे. म्हणजे 4. आता वरून जी संख्या आहे ती 7 घ्यायची आपला. जी संख्या आहे म्हणजे शतक स्थानी जी 7 आहे ती 7 संख्या घ्यायची वरून, म्हणजे 47 झालं. मग आपला 26च्या पाढ्यामध्ये 47 पर्यंत पाढा म्हणायचा आहे. म्हणजे 26 एके 26, 26 दुने 52. आता 52 ही संख्या 47 पेक्षा मोठी आहे म्हणून आपला 26 एके 26 म्हणजे इथे 1 घ्यावा लागेल आणि वजा किती करावं लागेल? 26. 7 6 गेले राहिला 1, 4 2 गेले राहिले 2. आता या ठिकाणी 56,741 मध्ये राहिली संख्या 1 राहिलेली आहे, हो की नाही? 1 राहिले की नाही? हो. मग आता 26 या पाढ्यामध्ये आपला 211 पर्यंत आपलं जायचं. मग 26चा पाढापाठ असेल, नाहीतर मग काय करायचं? एक एक संख्येने गुणत जायचं आणि गुणत जाताना त्या ठिकाणी आपला संख्या ही काढायची आहे. मग 26 एके 26, 26 दुने 52, 26 त्रिक 78, 26 चोक 104, 26 पाचा 130, 26 सत 156, 26 सते 182, 26 आठे 208 आणि 26 नवे 234. आता 234 26 नवे आणि 26 आठे 208. मग आपलं 208 ही संख्या घेऊन त्या ठिकाणी काय करायचंय? वजाबाकी करायची आहे. म्हणजे 208 ही संख्या घेऊन आपण त्या ठिकाणी वजाबाकी करू शकतो. आता 1 8 जाऊ शकतो का बाळांनो? 1 8 जाऊ शकतो का? नाही. म्हणून काय केलं आपण? हातचा सांगा. घेतला. हातचा घेतला. मग किती होतील? 11. व्हेरी गुड. मग 11 8 केले किती राहतील? 11 8 केले किती राहतील? 3. व्हेरी गुड. 1 हातचा घेतला तो गेला 0, 2 2 गेला 0, राहिले बाकी किती आपला
3 म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपला या ठिकाणी 218 जे आहे ते आपला मिळालं आहे. आता आपल्याला हे समजलं का तुम्हाला? हो. व्हेरी गुड. आणखी एक उदाहरण बघूया. आता तुम्ही मला सांगायचंय आता तुम्हाला समजलं की नाही? आता तुम्ही मला सांगायचंय मी तुम्हाला संख्या देतोय. जो भागाकार आहे तो भागाकार देतोय बघा. संख्या आहे 910 भागिले 35. बाळांनो 35चा पाढा येतोय का तुम्हाला? नाही. नाही ना, कारण आपण 30 पर्यंतच पाढे बघतो. 35चे पाढे किंवा 30च्या पुढचे पाढे आपण कधी बघितले नाही. पण आपण या ठिकाणी हा 35 या संख्येने सुद्धा भाग देऊ शकतो. हे या ठिकाणी आपला बघायचं आहे. बघा मग भाग देऊया बघू आपण. 910 35 या संख्येने भागायचं आहे. आता 35 या संख्येमध्ये बघा 9 ने जातो का? 9 ला जातो का भाग 35 ने? नाही. नाही. म्हणून काय घेतलं आपण? 0 घेतला बरोबर. आणि इथे सुद्धा 0 गेला. 9तनं 0 गेला 9 वरून घेतला 1. आता 35 या संख्येमध्ये आपला 35 या संख्येने 91 या संख्येला भाग द्यायचा आहे. आता 35 चा पाढा पाठ असणे आवश्यक आहे. मग आपण काय करूया? एका साईडला लिहून घेऊया. 35 गुणिले 1 बरोबर किती? 35. 35 गुणिले 2 बरोबर किती येईल? 70. 35 गुणिले 3 मग 3 5 15 हाताला 1 3 त्रिक 9 1 105 आणि 35 गुणिले 4 बरोबर 140. मग या पद्धतीने जर आपण एका साईडला लिहून घेतलं तर आपलं काम आणखी सोपं होतं आणि आपला उदाहरण सोडवताना सहज शक्य होतं. आता या ठिकाणी आपल्या उदाहरणामध्ये 91 ही संख्या आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय की 35 70 105 आणि 140. मग या 91 या संख्येतून कोणती संख्या वजा होईल? 70. 70. व्हेरी गुड. किती होईल? 70. मग करा वजा. 1तनं 0 गेला 1. 9तनं 2 गेले 9तनं 7 गेले 2. 2. व्हेरी गुड. आता वरती राहिला 0 तो आपण खाली घेऊया जसा तसा 0. आता संख्या मिळाली आपल्याला किती? 210. मग या ठिकाणी 35 आपण 4 पर्यंत या ठिकाणी गुणाकार केलाय. आणखी करूया. 35 गुणिले 5 म्हणजे 5 5 25 5 5 25 हाताला 2 5 त्रिक 15 आणि 2 17 175. मग आता 175 ही संख्या कशी आहे? लहान आहे. मग अजून थोडस पुढे जाऊया. 35 गुणिले 6 करूया. 6 पंचे 30 हाताला 3 6 त्रिक 18 18 आणि 3 21 म्हणजे आपला अपेक्षित जे उत्तर आहे ते काय मिळालं? 210 ही संख्या या ठिकाणी आपला मिळाली आहे. मग आपण किती 6 म्हणजे 35 210 म्हणजे आपलं या ठिकाणी 26 हे जे आहे हे म्हणजे 210 हे या ठिकाणी आपण काय करायचे? वजाबाकी करून घ्यायची आहे. आणि ते आपण वजाबाकी करताना एक लक्षात घ्यायचंय की संख्या ही आपण नेहमी एका खाली एक अंक लिहिले तर आपला वजाबाकी करताना सहज सोपं जातं. मग 0तनं 0 गेला 0 1तनं 1 गेला 0 आणि 2तनं 2 गेला 0. मग या ठिकाणी आपला जो भागाकार आहे तो आहे किती?
26 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 910 ही संख्या 35 प्रमाणे 26 लोकांना समान वाटता येऊ शकते. समजलं तुम्हाला? बाळांनो समजलं का? हो हो व्हेरी गुड. मग आणखी एक उदाहरण आपण बघूया. असंच एक थोडस मोठं बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती मोठी संख्या दिली तरी आपण सहजपणे त्याची वाटणी, त्याची विभागणी, त्याची भागाकार आपण करू शकतो, हे तुमच्या लक्षात येईल. मग एक आपण संख्या घेऊया. एक संख्या घेऊया 9842 भागिले 45. 9842 भागिले 45. आता 45 संख्येने भागायचंय म्हणजे किती आहे? हो की जाईल का भाग? तर बाल मित्रांनो, भाग जाईल. तो कसा जाईल ते आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघूया. बघा की आपला 9842 या संख्येला भाग देताना 9842 भागिले 45. मग 45 या संख्येचा पाढा तयार करायचा आहे आणि पाढा तयार करता येतो सहज. 45 गुणिले 1 केलं की 45 येईल. 45 गुणिले 2 केलं की 90 90 येईल. गुणिले 3 केलं तर 135. या पद्धतीने आपलं उदाहरण सोडवताना काळजी घ्यायची आहे. मग आता 45 या संख्येने 9 ला भाग जाईल का? 9 ला भाग जाईल का? नाही. म्हणून काय घेतलं आपण? शून्य घेतला. शून्य वजा 9 शून्य गेला 9. वरून घेतलं किती? 8. मी बाण दाखवतोय ते तुम्हाला समजण्यासाठी की हा 8 आकडा कुठून घेतला, यासाठी मी तुम्हाला हे बाण दाखवून खाली दाखवत आहे. आता 98 ही संख्या आली. 45 या संख्येने जर आपण भाग द्यायचा झाला तर 98 या संख्येला भाग द्यायचा आहे. मग मी जसं म्हटलंय की 45 90 1 45, 45 दुने 90 90, 45 त्रिक 135. म्हणजे 90 ही संख्या आली आहे आणि 45 ही संख्या आहे आणि खाली 135 आहे. मग 98 या संख्येतून आपला घालवण्यासाठी कोणती संख्या येईल? 135 येईल का? नाही 90. 90. व्हेरी गुड. किती येईल? 90. 90 मग 8 शून्य गेला किती राहिले? 8 8. 9 गेले 0 0. व्हेरी गुड. आता दशक स्थानचा अंक 9842 या संख्येमधील दशक स्थानचा अंक कोणता आहे? 9842 या संख्येमधील दशक स्थानचा अंक कोणता आहे? 9 8च्या बाजूला कोणती संख्या आहे? 4. व्हेरी गुड. मग आपण वरून घेतलं किती? 4. मग आता 45 दुने आपण 90 केलेलं आहे. मग 45 या संख्येने आपला 84 संख्येला भागायचा आहे. मग 45 एके 45 म्हणजे 1 या संख्येने या ठिकाणी केलं आणि 45. मग 4 5 जातात का? 4 5 जातात का? गेले जातील का 4 5? नाही. मग काय केलं आपण? हातचा घेतला. मग किती होतील? 14 होतील. बरोबर ना? मग 14 5 गेले. 14 5 गेले किती राहतील? 9. व्हेरी गुड. आता 8 या संख्येचा आपण हातचा घेतला तर 7. म्हणजे किती? 3.
बरोबर ना? आता 39 या ठिकाणी आला आहे आणि वरून आपण घेतले 2. मग या ठिकाणी थोडी जागा कमी आपला म्हणून आपण थोडं बाजूला घेऊया. 392. आता या ठिकाणी 45च्या पाड्यामध्ये आपला 392 पर्यंत पोहोचायचं आहे. मग त्यासाठी आपला 45 5 केला तर 225 येतील. 45 270 होतील आणि 45 साते 315 म्हणजे 45 गुणिले 7 केलं तर उत्तर आपल्याला येईल 315 आणि 45 गुणिले 8 हे केले तर 360 म्हणजे आपलं या ठिकाणी 360 आहे. ते 8 या ठिकाणी घेऊया आणि 360 मग दोनातनं 0 गेला राहिला 2 9तनं 6 गेले राहिले 3 आणि 3तनं 3 गेले 0. मग या ठिकाणी बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे उत्तर शिल्लक राहतं ते 32 म्हणजे ती काय आली आपली बाकी आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सहज लिहू शकतो जे भागाकार आहे तो 218. ज्या संख्येचे उत्तर आलं ते 218 आणि बाकी राहिली ते काय आहे 32. म्हणजे पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या संख्येला आपला भागायचंय ती भाज्य 9842. ज्या संख्येने भागायचं आहे ती संख्या म्हणजे भाजक म्हणजे 45 आणि जे भागाकाराचं उत्तर आलंय ते म्हणजे 218 आणि जी बाकी आलेली आहे ती म्हणजे 32. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा आजचा जो भागाकार आहे तो भागाकार या ठिकाणी आपण शिकलो आहोत. आता एक तुम्हाला सहज उदाहरण मी देणार आहे ते तुम्ही मला सोडवून दाखवायचं आहे. सोडवता येईल तुम्हाला सोडवता येईल हा बाळांनो तुम्हाला सोडवता येईल का? हो ना हा मग मी तुम्हाला सोपं उदाहरण देतोय बघा तुम्ही मला सोडवून आता लगेच सांगायचंय बघूया आपण संख्या आहे 488 भागिले 4. कोण सोडून दाखवेल पटकन अगदी 2 मिनिटांमध्ये? तुम्हाला समजलं की नाही मी शिकवलेलं? हा जर समजलं तर मला तुम्ही पटकन सांगू शकाल की किती उत्तर येतं. हा 2 मिनिटं मी थांबतो तुमच्यासाठी. फक्त मला सांगायचंय की 2 मिनिटात तुम्ही मला सोडून दाखवायचंय. झालं? हो हा किती उत्तर आलं बाळांनो? 122. हा व्हेरी गुड क्लॅप. हा तर 122 उत्तर आलं हे तोंडी सांगितलं पण या ठिकाणी आपण प्रत्यक्ष ते सोडूनही बघूया. म्हणजे काय करूया बघूया सोडून बघूया. मला तुम्हीच सांगायचंय मी फक्त इथे अंक लिहिणार आहे तुम्ही मला सांगायचं आहे. आपल्याला भागाकार करायचा आहे किती 488 कितीने बघायचंय 4 ने बघायचं बोला 4 एके 4 4 एके 4 4 एके 4 हा वरून घेतला 8 4 4 गेला 0 वरून घेतला 8 बोला 4 दुने 8 4 दुने 8 8 वजा केले 8 राहिला 0 वरून घेतला 8 4 दुने 8 4 दुने 8 2 आणि 8 आणि 8 म्हणजे तुम्हाला एकंदरीत हे भागाकार समजलेला आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांना
तुम्हाला सगळ्यांना समजलंय म्हणून तुमचं जे उदाहरण आहे ते बरोबर आहे आणि तुम्हाला 3 स्टार मिळाले आहेत. किती? 3 स्टार. अजून थोडीशी प्रगती केली, थोडीशी आणखी चांगलं तुम्ही उदाहरण सोडलं तर तुम्ही 5 स्टार पर्यंत पोहोचू शकाल. आणि म्हणून सगळ्यांचं या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन. आणि अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी जो भागाकार आहे संपवत आहोत. आणि पुढच्या वेळेस आपण नवीन विषय घेऊन येऊया आणि नवीन विषयामध्ये आणखी काही बरंच काय आपल्याला शिकता येईल. तर सगळ्यांना या ठिकाणी आजचं भागाकार हा घटक आपण शिकलेलो आहोत. काल आपण गुणाकार शिकलो होतो आणि आज आपण भागाकार म्हणजे गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी आपण दोन्ही क्रिया या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण हा घटक संपवित आहोत. धन्यवाद.